यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी जयेश। यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। शहरी भागासाठी आरोग्य सेवा संचालक पद आरोग्यमंत्री टोपे। जनमत घेऊन आरक्षणाचा निर्णय घ्यावा, ॲडव्होकेट आंबेडकर। मृतदेहाला अंतिम संस्काराची प्रतीक्षा, शासनाचा भोंगळ कारभार उघडकीस। कोरोना परिस्थितीत सत्ताधारी राजकारण करीत आहे, फडणवीस। मायक्रो फायनान्सला वैतागून 15 कुटुंबियांनी मागितली इच्छा मरणाची परवानगी। खराब सोयाबीन देत कृषी मंत्र्यांना मांडली व्यथा। नागपूर विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांचे हुंकार आंदोलन। केंद्राने विरोधी पक्ष व संघटनांचे म्हणणे ऐकले पाहिजे, थोरात। जेईई एनईईटी परीक्षा पुढे ढकलाव्यात, डॉक्टर जाधव। सरकारने अतिरिक्त दूध खरेदी करताना भाव वाढवून द्यावा, दानवे। यापुढे शहरी भागातील आरोग्य सेवा संचालकाचे पद निर्माण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। राज्यातील शहरी भागासाठी आरोग्य सेवा संचालकांचे तसेच इतर 6 पदे निर्माण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून शहरी भागासाठी संचालक, आरोग्य सेवा शहरी उपसंचालक 2 पदे, सहाय्यक संचालक 4 पदे अशी ही नवी यंत्रणा निर्माण करणार असून राज्यातील शहरी भागांमध्ये लसीकरण, इतर आरोग्य विषयक कार्यक्रम अधिक परिणामकारकतेने राबविण्यासाठी नियंत्रण व समन्वय ठेवणे असे कामकाज असेल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज नवीन एक शहरी विभागाच्या दृष्टिकोनातून आरोग्य संचालकाला 2 उपसंचालक आणि 4 असिस्टंट डायरेक्टर्स अशा स्वरूपाने जवळजवळ 7 पदांना मंजुरी राज्याच्या मंत्रिमंडळाने दिलेली आहे। आणि हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्याच्या विभागाच्या वतीने आम्ही जाणीवपूर्वक यासाठी घेऊन गेलो की कोविडमध्ये जर आजची परिस्थिती बघितली तर शहरामध्ये 70 ते 80% रुग्ण हे ग्रामीण नाही तर शहरी भागातले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये शहरी भागांसाठी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून संनियंत्रण करणे आणि सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणे यासाठीचे पद नव्हते, नियंत्रण नसायचं। त्यामुळे तो एक भाग। दुसरं महत्त्वाचं जर बघितलं तर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जे काय आहेत हे सगळ्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये साथीच्या रोगांच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये जसे आमचे 2 संचालक होते आणि जे काही महत्त्वाचे कार्यक्रम असायचे प्रामुख्याने जर गरोदर माता तपासणीचे कार्यक्रम असो किंवा लसीकरणांचे कार्यक्रम असो बालकांच्या दृष्टिकोनातून किंवा टीबी, लेप्रेसी, मलेरिया, डेंगी यासारख्या साथीच्या रोगांच्या संदर्भाने खऱ्या अर्थाने जे काही आपल्याला टार्गेट्स अचीव करायचे असतील तर या सगळ्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने आज जर का वस्तुस्थिती बघितली तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला 100%, 90%, 95%, 99% असे टार्गेट्स अचीव झालेले दिसतात, पण शहरीमध्ये मात्र 60%, 65%, 70% टार्गेट अचीव झालेले दिसत आहेत। म्हणून ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी यावर संनियंत्रण ठेवणं आवश्यक होतं। आज नगरपालिका, महानगरपालिका यांचं जर एकंदर आपलं क्षेत्र बघितलं तर 27 महानगरपालिका आहेत आणि जवळजवळ 241 नगरपालिका आहेत। महाराष्ट्र हे सर्वात जास्त नागरीकरण झालेलं राज्य आहे आणि 50% वर लोक शहरी भागामध्ये राहत आहेत। अशा वेळेस सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा ह्या अत्यंत सक्षमपणे देता याव्यात म्हणून एक स्वतंत्र संचालक या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे। त्यांचं मुख्य कार्यभार असा राहील की या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी समन्वय ठेवणे, त्याचबरोबर या सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना टार्गेट अचीव करण्यासाठी जाणीवपूर्वक रिव्ह्यूज घेणे, त्यांचा
या ठिकाणी पाठपुरावा करणे, या सगळ्याच गोष्टी याच्याशी संबंधित आहेत. आणि म्हणून मला असं विश्वास आहे की या नवीन संचालक पद आणि त्याच्या अंडर जे काही एक 7 पदं एकंदर निर्माण केलेले आहेत, यामुळे आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे आपल्याला देता येऊ शकेल. अधिक चांगला समन्वय आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून जे नगरपालिका महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे कार्य करणारे त्यांचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांचा आणि आरोग्य सेवेचा अधिक चांगला समन्वय त्या दृष्टिकोनातून राहू शकेल. आणि एकंदरच जे बालमृत्यू होत आहेत किंवा गरोदर मातांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत, गोरगरीब लोकांच्या संदर्भाने खऱ्या अर्थाने जो काही आज न्याय मिळत नसायचा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असायचा, हे सगळेच जे काही विषय आहेत हे निश्चित प्रकारे दुरुस्त होतील. राष्ट्रीय कार्यक्रम अधिक परिणामकारक पद्धतीने राबवले जातील आणि साथीच्या रोगांवर सुद्धा खूप चांगलं नियंत्रण या निमित्ताने निर्माण होऊ शकेल. आणि त्यामुळे ही एक सुरुवात आहे. याला अधिक पुढच्या काळात बळकटीकरण करावं लागेल आणि ते करण्याचा सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाचा मानस आहे. प्रतिनिधी राजेश मोरे, एस न्यूज वाहिनीच्या बातम्यांकरिता मुंबई. आरक्षण संदर्भातील निर्णय घेताना जनमताचा आधार घेऊन आरक्षणाचा निर्णय घेण्यात यावा असे मत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. शेड्यूल कास्ट व शेड्यूल ट्रायलच्या आरक्षणामध्ये आरक्षण असले पाहिजे असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयावर मांडले आहे. मात्र हे मत मांडताना आरक्षण कसे असले पाहिजे, कसे झाले पाहिजे, त्याला कसला आधार पाहिजे यावर काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे या विषयावर नागरिकांचे मत जाणून घेतले पाहिजे. हे मत घटनात्मक आहे की नाही हे न्यायालयाने पाहावे. तोपर्यंत हे प्रकरण आहे तसेच ठेवावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली आहे. सुप्रीम कोर्ट ने फिर एक बार आरक्षण पर अपनी राय दी. 2 दिन पहले का निर्णय है और राय देते समय ये कहा कि शेड्यूल कास्ट के अंदर, शेड्यूल ट्राइब के अंदर आरक्षण के अंदर आरक्षण होना चाहिए, लेकिन किस ढंग से होना चाहिए, कैसे होना चाहिए, उसका आधार क्या होगा, तत्व क्या होगा, इस पे कोई चर्चा नहीं. ना उन्होंने इस पे चर्चा की है कि यह संवैधानिक होगा या नहीं होगा. सिर्फ इतना ही कहा है चीफ जस्टिस ऑफ इंडिया से कि आप इस मामले को बड़े जज, मतलब 9 जज का जो बेंच होता है उसको आप रिफर करिए और उसके माध्यम से. इसी मुद्दे को लेकर आंध्र प्रदेश गवर्नमेंट ने जब ऐसे आरक्षण देने की कोशिश की थी तो सुप्रीम कोर्ट ने यह कहा था कि राज्यों को यह अधिकार नहीं है और इसलिए उन्होंने खारिज किया. लेकिन वो खारिज करते समय उन्होंने ये नहीं कहा कि ये सही है गलत है. मेरी चीफ जस्टिस ऑफ इंडिया से दरखास्त है, विनती है कि आप इस मामले में मत जाओ. जो सुझाव दिया है उस पर आप एक्ट मत करें. पब्लिकली इस पर पहले चर्चा होने दीजिए, एक राय बनने दीजिए और फिर वो राय संवैधानिक है या नहीं है इसकी आप जांच करें. और तब तक के लिए सुप्रीम कोर्ट ने इस मामले को ठंडे बस्ते में रखना चाहिए, ऐसी वंचित बहुजन आघाड़ी से मांग हम लोग कर रहे हैं. ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव, एस न्यूज वाहिनीच्या बातम्यांकरिता पुणे. 2 दिवसांपासून 38 मृतदेह हे अंतिम संस्काराच्या प्रतीक्षेत असून देखील प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्याने प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. नाशिकच्या पूर्व विभागातील अमरधाम येथील गॅस शवदाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. आधी डिझेलवर असलेली ही शवदाहिनी कोरोनाच्या काळात गॅसवर करण्यात आली होती. तीही आता बंद अवस्थेत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व मृतदेहांवर या दाहिनींवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. या गॅस शवदाहिनीचा स्लाइडर पट्टा तुटल्याने 2 दिवसांपासून ती बंद पडली आहे.
या व्यतिरिक्त असलेल्या विद्युत दाहिनीवर प्रचंड ताण वाढला असल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. सद्यस्थितीत 38 मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असून त्यांच्या नातेवाईकांना 2-2 दिवस प्रतीक्षाच करावी लागते. प्रशासनाचा हा भोंगळ कारभार काँग्रेसने गटनेते शाहू खैरे यांनी निदर्शनास आणल्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. लोड वाढत गेला. म्हणजे काल सकाळी 70 मृतदेह हे होते आणि वेटिंगला सगळे लोक तिथं थांबलेले होते. तर सर्व तिथले जे कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा इतकं टेन्शन आलेलं होतं का काय कशा पद्धतीने आता हे करायचं. म्हणून मी कुठे मॅडमला बोलवलं आणि ते सगळं तिथं त्यांना परत एकदा दाखवलं. मी आमच्या सिटी इंजिनियरला फोन केला, त्यांना सांगितलं आणि याच्यातनं मार्ग काढावा. तर जे सस्पेक्टेड बॉडीज जे आहेत तर त्या सस्पेक्टेड बॉडीज आपल्याला ह्या खालच्या बाजूला जिथं आपण खाली नदी किनारी ज्या डेड बॉडीज आपण हे करत होतो, डिस्पोज करत होतो, तर तिथं आपल्याला परवानगी दिली पाहिजे ज्या सस्पेक्टेड आहे त्यांच्यासाठी. आणि तुम्ही ताबडतोब ते शासनाकडे म्हणा किंवा उच्चस्तरीय तुम्ही प्रशासनाकडनं निर्णय घ्या. परंतु ह्या डेड बॉडीज आपल्याला 4-4, 5-5 दिवस वेटिंग करून सुद्धा नंबर लागत नाहीये. तर त्यातनं मार्ग काढला पाहिजे. हे सर्व अधिकाऱ्यांना मी गमेंना सुद्धा, अगोदरच्या आयुक्तांना, आत्ताच्या आयुक्तांना सुद्धा मी नगर सचिवकडे निरोप पाठवला का तुम्ही आतमध्ये ती मीटिंग चालू होती आरोग्याची. तर म्हटलं तुम्ही याच्याबाबत निर्णय घ्या. तिथले कर्मचारी भयभीत झालेले आहेत. रात्रंदिवस कर्मचारी तिथं उभे आहेत. बाहेरगावून आलेली लोक तिथं थांबलेली आहेत. तिथं गर्दी झालेली आहे. तर याच्यामुळे आणखीन मोठा संसर्ग तिथं वाढण्याची शक्यता आहे. तर याची काळजी घ्या तुम्ही. म्हणून कालही मी पाठपुरावा केला, परंतु त्याच्यामध्ये कुठेही बदल झाला नाही. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने केलेला हा पोलखोल. कोरोना संकटाच्या परिस्थितीत सुद्धा सत्ताधारी हे राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. कोरोनाच्या काळात आम्ही टोकाची भूमिका घेतली नाही. मात्र या कोरोनाच्या परिस्थितीत सुद्धा सत्ताधारी हे राजकारण करीत आहेत. कोरोनाच्या संकटावेळी सर्वांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना सांगलीत बैठकीला बोलावले जात नाही, ही बाब अयोग्य आहे. सांगली जिल्ह्यातील मृत्यूदर सर्वात जास्त असून चिंताजनक परिस्थिती बनली आहे, असंही फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. आम्ही दौरा सुरू केलाय. आज सकाळी पिंपरी चिंचवड, पुणे करून मग आम्ही साताराला गेलो आणि आता उद्या सांगली आणि कोल्हापूर आम्ही करणार आहोत. माझ्याकडे इस्लामपूरमध्ये या ठिकाणी भेट दिल्यानंतर पुन्हा आम्ही कृष्णा हॉस्पिटलला, कराडला भेट देणार आहोत आणि त्याच्यानंतर मग उद्या सांगलीला आम्ही हॉस्पिटलला भेट, कलेक्टरकडे आम्ही भेट देऊ. त्यानंतर मग कोल्हापूरचा दौरा करू. एकूण या भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वेगाने वाढतोय आणि त्या वेगानं ज्या व्यवस्था झाल्या पाहिजेत त्या व्यवस्था या काही वाढताना दिसत नाही आहेत. विशेषतः सांगलीचा विचार केला तर डेथ रेट हा प्रचंड हाय आहे, खूप वर गेला आहे तो. त्यामुळे ते एक प्रचंड, मला असं वाटतं की एक आपल्या सगळ्यांकरताच खूप अडचणीची अशा प्रकारची ती स्थिती आहे. उद्या त्या संदर्भातली सगळी चर्चा मी सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांची देखील करेन आणि ज्या काही उपाययोजना चालू आहेत त्या संदर्भात समजून घेऊन काही सूचना असतील तर त्या सूचना देखील मी त्यांना देईन. मला असं वाटतं की आत्ता हा साधारण महिना कोरोनाच्या दृष्टीने अतिशय क्रिटिकल आहे. कारण एक प्रकारचा सर्ज आलेला आहे आणि डबलिंगचा रेट वाढलेला आहे, डेथ रेट वाढला आहे आणि संक्रमणाचा दर देखील हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. विशेषतः महाराष्ट्र एक प्रकारे कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. पण आपल्याला माहिती आहे की जवळजवळ रोज 14,000 ते 15,000 पेशंट्स महाराष्ट्रामध्ये आपल्याला तयार होताना दिसतात. महाराष्ट्राचा संक्रमणाचा दरही जवळजवळ 19% जवळपास आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा 3.2% आहे, म्हणजे तोही खूप वर आहे.
आणि एकूण टेस्टिंगची जी काही व्यवस्था आहे ती देखील महाराष्ट्रामध्ये अजून वाढवण्याची गरज आहे. विशेषतः RT-PCRचं टेस्टिंग हे अधिक मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. आता या आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्पिटलमध्ये मला असं वाटतं 2 दिवसात RT-PCRची लॅब ही सुरू होते आणि त्याचा देखील थोडा एक फायदा होईल. RT-PCR आणि अँटीजेन टेस्ट या दोन्हीचा वापर करून जास्तीत जास्त टेस्टिंग करणे, जे एसिम्प्टोमॅटिक आहे त्यांना एकतर होम आयसोलेशन किंवा इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन देणे आणि साधारण 20% पेशंटचं मॅनेजमेंट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यातल्या 15-17% हाय प्रेशर ऑक्सिजन लागतं आणि 3% लोकांना जवळपास नॉन इव्हेसिव्ह किंवा मग इव्हेसिव्ह व्हेंटिलेटरची व्यवस्था लागते. त्या दृष्टीने पेशंटची वाढती संख्या लक्षात घेऊन तेवढे ऑक्सिजनेटेड बेड्स आणि त्या संदर्भात व्हेंटिलेटर्सची व्यवस्था ही देखील करावी लागेल. मला असं वाटतं की आता सगळ्या व्यवस्थांचा विचार हा सरकारने केला पाहिजे. तर या हॉस्पिटलमध्ये इथे जवळजवळ 500 ऑक्सिजनेटेड बेड्स तयार होऊ शकतात, पण याला 100चीच मान्यता आहे. आता ज्या परिस्थितीमध्ये जिथे जिथे कॅपॅसिटी आहे त्या सगळ्या कॅपॅसिटीचं युटिलायझेशन हे कसं करता येईल याचा देखील विचार हा सरकारच्या माध्यमातून झाला पाहिजे असं माझं मत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी असतील आणि मग मुंबईला गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी या संदर्भात अवगत करेन. लोकांना बेड असून सुद्धा उपलब्ध केले जात नाही. म्हणजे एकीकडे ऑक्सिजन किंवा बेड्स आहेत पण ते खासगी रुग्णालय उपलब्ध करून दिले जात नाही आणि त्यांना म्हणावं तसं त्याच्यावर समज देणं किंवा कारवाई करणे किंवा लोकांना बेड उपलब्ध करून दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की लोकप्रतिनिधी संवाद नाही या प्रश्नाचा आणि ते नाही झालं व्यवस्थित तर 2 दिवसांना आंदोलन करू असा इशारा दिला आहे. शेवटी काय आहे की जनतेला जर त्रास झाला तर लोकप्रतिनिधींना आक्रमक भूमिका ही घ्यावीच लागते आणि प्रशासनामध्ये समन्वय जो आहे तो अत्यावश्यक आहे. कारण बेड मॅनेजमेंट या दिवसांमध्ये हे सेंट्रली करता आलं पाहिजे. म्हणजे आता इथे काय व्यवस्था ते उद्या मी कलेक्टरकडे गेल्यावर मला समजेल, पण साधारणपणे जर सेंट्रल व्यवस्था ठेवली तर अशी परिस्थिती येत नाही की लोकांना वणवण भटकावं लागेल. आणि विशेषतः आपण मागच्या काळात बघितलं की खासगी हॉस्पिटल जे आहेत हे अनेक वेळा जाणीवपूर्वक बेड्स देत नाहीत किंवा पेईंग पेशंटला दिले जातात. अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती येऊ नये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं की जसं आता या हॉस्पिटलमध्ये इथे 500 बेडची व्यवस्था होऊ शकते, त्याला 100चीच परवानगी दिली आहे. इथे जास्ती परवानगी देता येऊ शकते, जास्ती लोकांना इथे सुविधा दिली, तर हे कुठेतरी समन्वय हा घडवला पाहिजे. माझं तर मत असं आहे की हा कोरोनाचं जे संकट आहे हे राजकारणाच्या पलीकडे आहे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन याच्यामध्ये सहकार्य करून एकमेकाला सोबत घेऊन या संकटाचा सामना केला पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून गेल्या 5 महिन्यात आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. विनाकारण कुठे टीका केलेली नाही. ज्या अडचणी दिसल्या त्या सरकारच्या नजरेला आणून दिलेल्या आहेत. टोकाच्या भूमिका आम्ही घेतल्या नाहीत. पण सत्तारूढ पक्षातर्फे जर त्यात राजकारण होत असेल, आमदारांना बोलवायचं नाही, त्यांना विश्वासात घ्यायचं नाही, तर हे बिलकुल योग्य नाही आहे. लोकांना आत्ता राजकारण नको आहे. लोकांना सुविधा हव्या आहेत. लोकांना कोरोनापासून कशी मुक्ती मिळेल या संदर्भातली कारवाई हवी आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं राजकारण न करता सगळ्यांना सोबत घेऊन चाललं तर अधिक चांगलं काम करता येईल. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट. मायक्रो फायनान्सला वैतागून मानसिक व आर्थिक छळस कंटाळून विळापूरच्या 15 कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेल्या वेळापूर येथील बचत गट व मायक्रो फायनान्स यांच्या कर्जवसुली व अर्वाच्य बोलण्याला वैतागून येथील 15 कुटुंबातील सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा मरणबाबत परवानगी मागणारे निवेदन दिले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ढासळलेली असताना बचत गट व मायक्रो फायनान्स यांचे प्रतिनिधी घरी येऊन कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहेत. तसेच अर्वाच्य भाषेत बोलत असल्याने
कोरबू यांनी मुख्यमंत्र्यांकडे 7 सप्टेंबर पर्यंत आपण इच्छामरणची परवानगी द्यावी, अन्यथा महाराष्ट्रातील कोणत्याही तहसील कार्यालयासमोर आपण आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. आम्ही स्वतःच्या व्यवसायासाठी लॉकडाऊनच्या आधी महिला बचत गटाकडून कर्ज काढलं होतं. आता या लॉकडाऊनमुळे मला माझा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे मला ते काय भरता आलं नाही आणि त्यामुळं भरता आलं नाही. शासनाने 1 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असतानाही कर्ज वसुलीला सरकारी सहयोगिनी जे आहेत ते घरी येऊन खालच्या लेवलला जाऊन खाजगी सावकारपेक्षाही बेकार बोलायला लागले आणि तो काय मला सहन होईना आणि माझी आता परिस्थिती ढासळलेली आहे. त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन दिलं आहे की मला स्वइच्छा मरणाची परवानगी द्यावी. ही परवानगी मी 6 तारखेपासून मागितली आहे. 6/9 6/9ला जर परवानगी शासनानं नाही दिली तर 7 तारखेला मिळाली असं समजून महाराष्ट्रातल्या कुठल्याही तहसील कार्यालयासमोर मी स्वतः आत्मदहन करणार. ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव, एस न्यूज वाहिनीच्या बातम्यांकरिता माळशिरस, सोलापूर. सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडे खराब सोयाबीन देत व्यथा मांडली आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वर्ध्याचे आमदार समीर कुणावार यांनी खराब झालेलं सोयाबीन देत कृषी मंत्र्यांकडे शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. यावेळी जिल्ह्यातील खराब झालेल्या सोयाबीनची परिस्थिती सांगत शेतकऱ्यांना नुकसानीपोटी एकरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी यावेळी आमदार कुणावार यांनी केली आहे. कृषी मंत्री भुसे यांनी जिल्हा परिषदेत कृषी विभागाचा आढावा घेतला. सोयाबीनची परिस्थिती गंभीर असल्याने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत केल्या जाईल याबाबत विचार केला जात असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले. हे साहेब पूर्ण 50% सोयाबीनच्या पेऱ्यापैकी सर्वांचं 95% सोयाबीन संपलेलं आहे आणि एकरी सोयाबीन 10 क्विंटल 8 क्विंटल मागच्या वर्षीच्या शेतकऱ्यांना उतार आहे. म्हणजे याच्यातून शेतकऱ्यांना 70-80,000 1 लाख रुपये एकरीपर्यंत दरवर्षी मिळतात. यावेळेला संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे. तर आमची विनंती आहे की तुम्ही निदान 50,000 रुपये एकरी शेतकऱ्यांना आम्हाला मिळवून द्या, एवढी विनंती. हे साहेब सोयाबीन याला ना फुलं आले ना शेंगा आणि दुसरा विषय असा की पहिले शेतकऱ्यांना यावेळेला दुबार तिबार पेरणी करावी लागते. सोयाबीनचं मुळात बियाणं खराब, त्यानंतर 2दा त्यांनी पेरणी केली कर्ज काढून आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती आली. आतापर्यंत 15 वर्षात 20 वर्षात असे बघितलं नाही. फार मोठं नुकसान केलं. सोयाबीनच्या काही शेतांवर मी प्रत्यक्ष जाऊन आलो, त्याचं पाहणी केलेली आहे. या संदर्भातले जे कोण विद्यापीठाचे तज्ज्ञ आहेत त्यांना पण आम्ही म्हणजे आपल्याला 2-3 गोष्टींवर जावं लागेल. तातडीने कुठे उपचार करण्याची गरज आहे तिथे उपचार करणं, नुकसान भरपाई जिथं नुकसान झालेलं आहे तो तर विषय आहे. त्याचा कालावधी संपला. आता मी नाही बोललो, मी बोललो ना की जिकडे नुकसान झालेलं आहे त्याला एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे त्याला नुकसान भरपाई देणं तो विषय आहे. त्यातल्या त्यात आपण जिथे वाचू शकत असू त्याच्यावर काय उपचार करता येतील. आमच्यासमोर पुढचाही प्रश्न आहे. पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला बियाण्याचे प्रश्न निर्माण होतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण मार्गक्रमण. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीचे ब्युरो चीफ हस्ते भगत यांनी घेतलेला आढावा. परीक्षा शुल्क परत करण्यात यावे या मागणीकरिता नागपूर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी हुंकार आंदोलन केलंय. कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण देशाला ग्रासले असून कोविड-19 मुळे रद्द करण्यात आलेल्या परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात यावे. तसेच प्रवेश प्रक्रिया शुल्कातले शिकवणी शुल्क वगळता बाकी शुल्क माफ करण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी नागपूर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी हुंकार आंदोलन केले. यावेळी विद्यार्थी हातात टाळ, तबला आणि इतर वाद्य वाजवून गाणे म्हणत सरकारवर तोफ डागली. आमच्या मागण्या ताबडतोब मान्य करा, नाहीतर पुढे त्यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिलाय. आणि आज एबीव्हीपीचं इथे आंदोलन चाललेलं आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या हितासाठी काहीच करत नाही आणि आमच्या ज्या मागण्या आहेत कोविड-19च्या या परिस्थितीमध्ये जिथे विद्यार्थ्यांच्या पालकांकडे खायला पैसा नाही आहे आणि तिथेच इथे जेव्हा कॉलेजेस बंद आहे, ग्रंथालय बंद आहे, त्याचे सुद्धा फीसमध्ये पैसे घेतले जात आहेत.
आणि जेव्हा निवेदन द्यायला जेव्हा विद्यार्थी जातात त्यांच्यासोबत मारहाण होते. त्याच्याच विरोधात आम्ही आज इथे आंदोलन करतोय. प्रतिनिधी दर्शन तिडकेसह कॅमेरामन अतुल गजभिये, नागपूर. सध्याच्या परिस्थिती संदर्भात महसूल मंत्री थोरातांनी केंद्र सरकारने विरोधी पक्ष व विद्यार्थी संघटनेचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे. आम्ही विचार करतोय, नागरिकांचा विचार करतो. पहिला नागरिक सुरक्षित राहू द्यात, तो सुखी असला पाहिजे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात नको. शेवटी नागरिकांचे प्राण महत्वाचे आहेत. कोरोना काळात नेट जेईई परीक्षा घेणं विद्यार्थ्यांना ओरवास करायला लावणं योग्य नाही. केंद्र सरकारने विरोधी पक्ष विद्यार्थी संघटनेचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे असं मत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. आमचं काही वेगळं म्हणणं नाही ना. असं आहे का कशा घ्याव्या, कधी घ्याव्या, या बाबतीत तुम्ही ऐकून तर घेतलं पाहिजे केंद्र सरकारनं. विद्यार्थी संघटनांचं काय म्हणणं आहे, विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे. हम करे सो कायदा जे चाललेलं आहे ते दुर्दैवी आहे. सर, हा प्रश्न असा आहे की अंतिम वर्षाची परीक्षा राज्य सरकारने निर्णय घेतला आपण घ्यायचा नाही. याबाबत युवा सेनेने जी याचिका दाखल केली त्यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नाही, तुम्हाला परीक्षा घ्याव्याच लागणार. परीक्षांशिवाय तुम्ही विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊ शकत नाही. फक्त परीक्षा ढकलायची तो पुढे ढकला. कुठेतरी महाराष्ट्र सरकारला फटका बसतो. नाही असं नाहीये. शेवटी त्याच्या बाबतीतले काहीतरी ठरवावं लागतील की कोरोनाच्या संकटामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधा न येता काय करता येईल याचाच विचार आपण केला पाहिजे. त्यांचं आरोग्य धोक्यात घालून परीक्षा हे आम्हाला मान्य नाही. सर, पण यावर असं वाटत नाही का की जी सरकारने भूमिका घेतली, जो निर्णय घेतलेला की अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या नाही, तो निर्णय आता कुठेतरी मागे जाऊन परीक्षा घ्यावा लागणार आहे सरकारला? या बाबतीतले आमच्या उच्च पातळीला त्या बाबतीतले चर्चा होईल. प्रतिनिधी राजेश मोरे, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता, मुंबई. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर पालक हे धास्तावलेले असताना जेईई एनईटी च्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी डॉक्टर जाधव यांनी केली आहे. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीत देखील जेईई एनईटीच्या परीक्षा घेत असल्याने पालक धास्तावले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी चालविलेला हा खेळ थांबावा अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून याकरिता सातारा शहरात आंदोलन देखील करण्यात आलंय. यावेळी जेईई एनईटीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी त्यांनी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मत मांडले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व माणसात हे विस्कळीत झालेलं आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वजण गंभीर झालेले आहेत आणि सर्व गोष्टी जर आपल्याला या ठिकाणी सुरळीत करायच्या असल्या तरी आपल्याला आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचंही आरोग्य महत्त्वाचं असताना सुद्धा केंद्र शासन या नीट असो जी असो या परीक्षा घेण्याचा जो अट्टाहास चालू आहे त्याला काँग्रेस पक्षाच्या तर्फे विरोध आहे आणि म्हणून प्रदेश काँग्रेस पक्षातर्फे जो आम्हाला आदेश आलेला आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना परीक्षा पुढे ढकलण्यासाठी निवेदन देत आहोत. परीक्षा पुढे ढकलण्याचा उद्देश एवढाच आहे की जरी एसटी चालू झाली असली महाराष्ट्रात तरी खेड्यापाड्यापर्यंत एसटी चालू नाही, रेल्वे चालू नाही आणि अशा परिस्थितीमध्ये खेड्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शहरात यायचं, परीक्षा द्यायच्या तर लॉजिंग चालू नाहीत, हॉटेल चालू नाहीत, जेवणाखाण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत जर परीक्षा द्यायच्या झाल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे आणि पालकांना सुद्धा इच्छा तशी नाही की विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीत परीक्षा द्यावी. म्हणून परीक्षा पुढे ढकलणं हे काम आहे आणि म्हणून आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र शासनानं ह्या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं म्हणणं मान्य करावं एवढीच या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे. त्या ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव, एस न्यूज वाहिनीच्या बातम्यांकरिता, सातारा. राज्य सरकारने अतिरिक्त दूध खरेदी करताना भाव वाढू दिला पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोनाची महामारी आणि त्यात लॉकडाऊन यामुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे. अगोदरच शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे अशा काळात राज्य सरकारने अतिरिक्त दूध खरेदी करताना दुधाचा भाव वाढवून दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथे दिली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांवर या राज्यामध्ये अन्याय झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सरप्लस दूध जे सरकारने खरेदी करून त्याची भुकटी बनवून शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे होता, तो न्याय दिला नाही. आपण बघत असाल की अन्नधान्याच्या बाबतीत नरेंद्रभाई मोदींनी नोव्हेंबरपर्यंत गरिबाला धान्य द्यायची योजना आखली आणि मोफत. इथं तर मोफत नाही म्हणता आम्ही, इथं तर आम्ही असं म्हणतो केवळ आमचं दूध घ्या, आमचा स्टॉक घ्या सरकारने, त्याची भुकटी करा आणि बाहेर देशात पाठवा आणि दुधाचा भाव वाढवून शासनानं शेतकऱ्याला द्यावा, यासाठी भारतीय जनता पार्टीनं सुद्धा आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे दुधाचे भाव वाढवून दिले पाहिजे. प्रतिनिधी सुदाम पठाडे, एस न्यूज वाहिनीच्या बातम्यांकरिता औरंगाबाद. या बातमीपत्रात आता आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया एस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वेगवान घडामोडींसोबत. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.